आमचे गुणलेखक आपण पाहतोय विनोदजी नायडू मात्र आज आपल्या सोबत पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत, त्यांचे स्वागत असणार आहे. चला सामना सुरू करा. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं संपवायची आहेत. बोला. हा बाहेर गेल्यानंतर आपण स्टॉप करू ना, काही काळजी करू नका. सामन्याला होईल सुरुवात. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक पहिलं निहाल तुसामडच्या हातामध्ये उर्फ टुन्नू. 11:42 सामन्याला होईल सुरुवात. लेट्स प्ले. स्ट्राइक ऑन आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये असेल शाहिद ना स्ट्राइकला एजाज. पहिलाच बॉल इनसाइड एज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि तिथे जर आपण बघितलं गेलं तर मैदानाच्या मध्ये डॉट चेंडू इथे सुरुवात होतीये. 4 षटकांची मॅच. जो संघ इथे जिंकेल तो संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार आहे. आज आपण पाहिलं गेलं तर खुल्या गटातील संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. क्रिकेट आहे मित्रांनो आणि क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला आहे. शाहिद मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर स्ट्राइक ऑन तयार आहे. यावेळी पाहायचंय शाहिदचं आक्रमण. चेंडू सरळ डीप लॉंग ऑफला सीमारेषेला फोडणारा ब्लास्ट षटकार. षटकार इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येईल. या षटकाराच्या मदतीने आता संघाचं वाढतं धावफलक जे आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती 6 धावा च्या धावफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. क्रिक लाईफ मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत. षटकार इथे येताना बघायला मिळाला. शाहिद शेख यांच्या बॅटमधून आलेला षटकार. पुण्याचा गोलंदाज तयार आहे निहाल. ओहो आता मात्र आपण पाहिलं गेलं तो चेंडू थोडासा टप्पा मागे ठेवला. बॅट आणि बॉल मध्ये आता संपर्क होऊ शकलेला नाही. निहालने ओळखलं की एक ओव्हरपीचा खराब चेंडू होता, त्याचा मात्र समाचार घेतला शाहिदने. चालू असणारी मॅच योगेश भाऊ सरकार स्पोर्ट्स पुणे. ओहो आणि यावेळी पाहिजे पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट अशा प्रकारची गोलंदाजी निहालची मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. MPL सारखी मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने गेले 2 वर्ष खेळणारा निहाल आज आपण पाहतोय रबर बॉलचं क्रिकेट देखील गाजवलंय. आणि या मैदानावरती जर आतापर्यंत पाहिलं गेलं तर निहालची एक प्रभावशाली गोलंदाजी बॅटिंग आपण सातत्याने बघतो. यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील चांगले स्ट्रोक निहालच्याकडून बघायला मिळाले. परंतु रोहन कराची ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली ती कौतुकास्पद आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतो यावेळी सोडून दिला जाईल. अति उसळीचा घेणारा हा चेंडू आणि एशियाच्या मागे आपण पाहिले गेलं तर अनुराग मोहिते थोडासा बीट होताना आपल्याला बघायला मिळाला. व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक देखील आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती 8 धावा धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. चार षटकांची मॅच मैदानामध्ये आपल्याला इथे बघायची आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा निहाल जो इथे मैदानाच्या मध्ये तयार आहे. आणि असं म्हणतात ना की एखाद्या खेळाडूचे दिवस जर थोडेसे खराब सुरू असतील तर पहा परफॉर्मन्स आपल्याला पाहिजे तसा होत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तो खेळाडू कमजोर आहे की तो खेळाडूला फारसं मोठं क्रिकेट खेळता येत नाही. त्याचा थोडासा तो बॅड पॅच असतो. परंतु संघाच्या संघनायकाचं काम असतं, संघाच्या संघ मालकांचं काम असतं की त्या खेळाडूला मोटिवेट करणं, त्या खेळाडूच्या पाठीशी उभं राहणं. ओहो यावेळी एजासाठी काय चेंडू टाकलाय परंतु इथे उसळे घेणारा चेंडू नो बॉल इथे मात्र पंचाने कळवलाय. एजाज आपण पाहिले ना तर एजाजच्या खूप अपेक्षापेक्षा जास्त वेगाने चेंडू त्याच्या जवळून निघून गेला. एजाज तर बीट झालाच परंतु एजाजच्या मागे आपण पाहतोय अनुराग मोहिते देखील बीट होतोय. असं म्हणतात ना की कधी कधी आयुष्यामध्ये माणसाला जवळचं दिसत नाही, लांबचं पटकन दिसतं. जवळची माणसं कधी कधी माणसाला ओळखता येत नाही, लांबची लवकर ओळखतात. हेच फरक आहे. पुन्हा त्या पाहिजे फ्री ऑन एजाज कुरेशी स्ट्राइक ऑन आणि यावेळी पाहिजे मोठा फटकाचा जरूर तिथे खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये अमित तांबे चुनले ते कव्हर करेल. चेंडू झेल जरूर झाला परंतु कुठल्याही प्रकारचा तिथे धोका नसणार आहे. 1 धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 14 धावा च्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. योगेश भाऊ आपण पाहतोय सरकार त्यांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिले गेले तर इथे श्रीतेज 11
भोसरी पुण्यात निघाल तयार. स्ट्राईक ऑन शाहिद. ओहो, यावेळी पाहिजे स्कूप करण्याचा प्रयत्न होता. शफल झाले, क्रीचा वापर केला, परंतु मला वाटतं ओली खेळपट्टी आहे आणि अशा खेळपट्टीवरती अशा प्रकारचे फटके खेळणं थोडंसं अवघड जरूर अनेक वेळा फलंदाजाला राहिलेलं आहे. तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की कोणी म्हणतं की गोलंदाज होणं सोपं आहे किंवा गोलंदाज होणं अवघड आहे, परंतु बॅटर होणं देखील काही सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येकाला वाटतं हातामध्ये बॅट आली म्हणजे आपण कोणी षटकार चौकार खेळू शकतो, तसं अजिबात नाही. पहा, एखाद्या गोलंदाजाने ज्यावेळेस बॉल तो डिलिव्हर करतो त्यावेळेस बॅटरकडे फक्त काही मिली सेकंदाचा वेळ असतो त्याच्याकडे बॉल फेस करण्यासाठी. 0.0 हा इतका वेळ त्याच्याकडे असतो आणि त्या वेळामध्ये त्याला ते डिसाईड करायचं असतं की कुठे शॉट खेळायचा आहे. मग कव्हर्समध्ये खेळायचा, पॉईंटमध्ये खेळायचा, लॉंग ऑफ म्हणजे या सर्व गोष्टी त्याच्या माइंडमध्ये एकाच त्या थोड्याशा वेळामध्ये तो डिसाईड करतो आणि तो फटका खेळतो. म्हणजे बॅट्समन होणं सोपी गोष्ट नाहीये. एक षटकाचा खेळ संपला, आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय द लेजंड क्रिकेटर आणि क्रिकेटवरती यांचं नितांत प्रेम राहिलेलं आहे शक्तिवेलू स्वामी यांचा यशने शुभाग म्हणतोय. सर, आपले मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस चेंडू होता. यावेळी मात्र आपण पाहिले गेलं तर मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. सुमित पवार चेंडूला इथे कव्हर करेल. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? फेकी झाली आणि तिथे मैदानामध्ये पाहायचे चेंडू एका धावेवरती समाधान असेल. एक सिंगल इथे ना मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाली. धाफलकावरती 15 धावा सुधीर साबळे जो आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी षटक क्रमांक तो दुसरा मैदानाच्या मध्ये घेऊन आलेला. आघाडीचे दोन्ही बॅटर्स एका बाजूला आपण पाहतोय शाहिद शेख, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गब्बर या नावाने मात्र देखील या खेळाडूला ओळखलं जातं. दुसऱ्या बाजूला इंदापूरचा असणारा डॉन म्हणून एजाज कुरेशीची ओळख आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. यावेळी पाहायचं मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असतील. सिंगल तरी इथे आली आणि तिथे आपण पाहतोय मुख्य पंच दीपक पिळगावकर सर कळवतात की हा चेंडू इथे नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. ओव्हर स्टेपिंग बऱ्याच वेळा आपण पाहिलं लेदर प्लेयर ज्यांनी लेदर क्रिकेट खेळलेलं आहे आणि ती लाईन धरून मात्र गोलंदाजी करत असतात. अनेक लेदर खेळाडूंना तुम्ही अनुभव विचारला ना तर ते सांगतात की आम्ही एका एका इंचाचा अभ्यास करतो. आमचा पाय कुठे पडतो किंवा आम्हाला चेंडू कसा डिलिव्हर करायचा आहे त्यासाठी प्रत्येक गोष्टीचा आम्हाला अभ्यास करावा लागतो. सुधीर पुण्यात दाबायचं तयार आहे. स्ट्राईक ऑन इथे मैदानामध्ये पुण्यात एजाज कुरेशी. यावेळी पाहिजे आडव्या पट्ट्याने चेंडू विखरून काढला जाईल. गॅप फार मोठा आहे. बॅकअपसाठी आपण पाहतोय सुमित पवार. काय क्षेत्ररक्षण करतोय सुमित पवारला आम्ही सुरुवातीला आपण पाहिलं गेलं तर आम्ही पाहिलं मोशी संघामधून मात्र तो सुरुवातीला बरंचसं क्रिकेट खेळला. त्यानंतर मात्र तो त्याच्या गावी स्थायिक झाला. मावळ तालुक्यामध्ये आला. ओ यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक तर तिथे खेळलाय. चेंडू हवेत आहे. ओहो आणि शेरू लोहार काय झेल टिपलाय तिथे. अप्रतिम, अविश्वसनीय, अद्भुत, जबरदस्त झेल. विकेट आपण पाहतोय ते मैदानाच्या येताना आपल्याला बघायला मिळाली. विकेट आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि शुभम कदम आपण पाहतोय खऱ्या अर्थाने स्पर्धेचे संयोजक आहेत आणि त्यांनी आता फार मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. आज प्रत्येक खेळाडू मी म्हणेल यंगस्टरचे जे काही सदस्य आहेत प्रत्येकाने जबाबदारी घेतलेली आहे. मला वाटतं आपण पलीकडच्या बाजूला आपण पाहिले तर झाडाखाली देखील बरेचसे सदस्य मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी ती जागा का निवडली असावी तर तिकडे जास्त चेंडू जातात, जास्त बॉल हरवतात आणि त्यामुळे तो बॉल हरवू नये त्याची ती काळजी घेण्यासाठी तटस्थ आहेत.
सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सुधीर. आतापर्यंत सामना थोडासा थांबलेला जरूर आहे, परंतु वेळ वाचवायचा आपल्याला. जिथे थांबेल असं अजिबात विचार करू नका की तुम्ही सामना थांबवलाय आणि आम्ही टाइम इथे स्टॉप केलाय. मॅचकडे घेऊन जाईल. सुधीर तयार आहे. ओ यावेळी पाहिजे फुल टॉस. निहाल मात्र चेंडू ते कव्हर करतोय. सिंगल तरी ते आली. मनामध्ये लाडू जरूर फुटले असतील अयुबच्या, परंतु बॅटवरतीच्या चेंडू येऊ शकलेला नाही. नो +1 अशा त्याची आपण पाहतोय. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत. 20 धावा धापलगावरती यानंतरची होणारी मॅच आणि त्या सामन्याचा आपण टॉस देखील करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यानंतरचा होणारा सामना जो असणार आहे NSP बॉईज विरुद्ध NB11 धनकवडी. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचे. यावेळी एजाज कुरेशी आसमान दाखवलाय गोलंदाजाला. मी आहे इंदापूरचा डॉन, दाखवतोय षटकार 6 धाव्यांसाठी. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. आझादी चषक म्हटलं की एजाज कुरेशीचा रेकॉर्ड एजाजच सोडेल असं म्हणायला काय आता हरकत नाही. मैदानामध्ये पाहिजे पुढे आहेत. षटकार येताना जो आपल्याला बघायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धापलकावरती धावा आहे त्या 26 धावा. कट करण्याचा प्रयत्न होता. 1 तेरी तो 1 मेरी अशी मैदानाच्या मध्ये परिस्थिती बघायला मिळते. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण जर बघितलं गेलं तर इथे दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 26 धावा. या आझादी चषकामध्ये खऱ्या अर्थाने एजाजच्या नावावरती एक शतक देखील आहे आणि 7 पर्वामध्ये एजाजला आपण सतत खेळताना बघितलंय. यावेळी पुण्यात पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. ओहो पड जड धड पडती ते मैदानात होताना बघायला मिळाली आणि तिथे काय कळवलंय. फंबल होत आहेत खेळाडू. 2 धावा तर तिथे आलेल्या आहेत आणि मुख्य पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. तिथे नो बॉल. काय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे ओव्हर स्टेपिंगचे चेंडू हाताळले जात आहेत. अतिरिक्त धावा इथे खर्च होत आहेत. आताच्या 3 धावा इथे मिळतील. असं म्हणतात ना, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, पैर भी वहां गिरा जहां चुना कम था. पावसाळी क्रिकेट आहे आणि अशा क्रिकेटमध्ये फारसं प्रॉपर मार्किंग हे पाहायला मिळत नाही. परंतु आता पाहिजे मैदानामध्ये नो बॉल तर आलेला आहे. फ्री टॉन. उघडा डोळे पहा. फ्री लोअर फुल टॉस. बिग 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 सिक्सर. एजाज कुरेशी ऑन फायर. इतके लांब लांब षटकार एजाजच्या बॅट मधून येत आहेत ना, कदाचित कोणी म्हणणार नाही की एजाज कडून इंदापूरहून इथे खेळण्यासाठी आलाय. कोणी सांगेल एजाजचं हे घरचं ग्राउंड आहे की काय. इतके लांबवरचे षटकार आहेत. सात पर्वांमध्ये सर्वात लांब षटकार एजाजचा आहे. परंतु काल आम्ही पाहिलं अविनाश रामगोडे यांचा आतापर्यंत या स्पर्धेमधला या सीझन मधला सर्वात लांब वरचा षटकार हा अविनाश रामगोडे यांचा राहिलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलं जाणार आहे. ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण इथे बघितलं तर 35 धावा ज्या धापलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. तर टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं भारतभर, महाराष्ट्र आणि भारताच्या बाहेर देखील आशिया खंडामध्ये सर्वात जास्त आपण पाहिले गेले तर चर्चेत असणाऱ्या खेळाडूंपैकी टॉप 5 मध्ये येणारं नाव ते म्हणजे एजाज कुरेशी. रस्त्यावरती असणाऱ्या ज्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आहेत त्या सर्व गाडी मालकांना विनंती आहे की आपण गाड्या थोड्याशा व्यवस्थित पार्क करा, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही. याची आपण दक्षता घ्यायची आहे. आणि तिकडून गाडी आल्यानंतर ती कोणाच्या गाडीला ओहो हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे पहिला पाऊस या चेंडूमध्ये येताना बघायला मिळाला. रोहन खरात MPL या सीझनचा आपण पाहतोय रायझिंग स्टार
जर आपण पाहिलं तर रोहन खराता बघितलं, यावेळी रोहनने मात्र स्वतःकडे बरेचसे बदल त्याच्याकडून आपण बघितलेले आहेत. तिथे मात्र आपण पाहिले गेले तर निश्चितपणे स्वतः रोहन चेंडूच्या खाली जरूर आपल्याला बघायला मिळाला. विकेट आहे की नाही, विकेट येताना मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज आपण पाहतोय अयूब जो मैदानाच्या मध्ये बाद झालेला आहे. मॅच कडे आपण पाहतोय तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जाणार आहे. आणि इथे विकेट येताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये समर्थ कडू. हा चेंडू यावेळी मैदानाच्या मध्ये पाहतोय अगदी आडव्या पट्ट्याने चेंडू मात्र इथे खेळून काढण्याचा प्रयत्न जो केला जातोय समर्थ कडूकडून. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलेलं तर आलेली एक सिंगल ज्यावेळेस समर्थकडून बऱ्याच वेळा चर्चा झाली त्यावेळेस मात्र अनेक वेळा मी म्हणेल की सोशल मीडिया हे अलीकडचा काळ असा आहे की सोशल मीडियामुळे बरेचसे खेळाडू ट्रेंडला आले, परंतु समर्थ कडू सोशल मीडियापासून खूप लांब आहे आणि खेळ खूप मोठा आहे. रोहन पुण्याचा पाहायचं मैदानाच्या मध्ये तयार असेल. स्ट्राईक ऑन एजाज. ओहो, यावेळी मात्र आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे थोडासा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न इथे होता. व्हाईट बॉल जो आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आता असेल. अतिरिक्त धावा आलेली आहे आणि या अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार. धावलकावरती 37 धावा. आणि गोलंदाजासाठी जर आपण बघितलं तर बॉल कुठेही टाकला आणि जर विकेटवर असेल तर तो बॉल काउंट होतो. आपण या स्पर्धेमध्ये बघितलेलं आहे तसं. एक सिंगल दुसरा धावेचा प्रयत्न ते होईल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव यशस्वीरित्या घेतली जाणार आहे. 2 धावा इथे मैदानामध्ये येत आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 धावा. आज मात्र आपण पाहिलं तर रोहन खरात या नावाच्या या खेळाडूच्या नावाचा डंका या मैदानावरती जरूर आपल्याला अनुभवायला मिळतोय. यावेळी पुण्याचा पाहिजे लॉंग ऑफला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तर इथे आली दुसऱ्या धावेसाठी. ओहो, प्रयत्न झाला. शेरूच्या हातामधून देखील चेंडू निसटला. पैकी खराब मैदानात बघायला मिळाली. 2 धावा. 4960 ज्यांची कुणाची गाडी असेल, 4 व्हीलर गाडी आहे, ती गाडी थोडीशी लगेच बाजूला करून घ्या. कारण काय आहे, मिलिटरी एरियामध्ये आपण आहोत आणि मिलिटरी एरियाच्या सारख्या वारंवार ज्या गाड्या येत आहेत त्यांना अडचण होऊ नये याची तुम्ही दक्षता घ्या. सामन्याकडे तुम्हाला पुण्यात घेऊन जाईल. आणि आता जर आपण मैदानामध्ये बघितलं गेलं 41 धावा धावलकावर आहेत. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. सुमित पवार चेंडूच्या खाली आणि इथे मात्र चुकी होणार नाही. एक मोठी विकेट, मोठं यश मिळवलंय रोहन खरातने. एजाजला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. एकंदरीत जर आपण पाहिले गेले तर श्रीतेज 11 भोसरी पुणे या संघामध्ये जर आपण पाहिलं तर एमपीएल सारख्या स्पर्धेत 2 खेळाडू आणि दोन्ही गोलंदाज आहेत. मी म्हणेन की निहाल दरी एक अष्टपैलू आहे, परंतु रोहन खराच्या बाबतीत जर सांगायचं झालंच तर रोहन खरात विशाल कांबळे सर यांच्या मात्र तालमीत घडलेला रोहन आज आपण पाहतोय खूप मोठ्या लेवलचं क्रिकेट जरूर तिथे खेळतोय. चला मैदानामध्ये आपण पाहतोय सामन्याला इथे होणार आहे सुरुवात आणि शेवट. चला स्पीडअप करा. शेवटचे 6 चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये शिल्लक असतील आणि विशेषतः अमितजी भुजबळ
सरांचं मी कौतुक करेल. आज मात्र आपण पाहतोय 2 कॅमेऱ्याच्या सहाय्याने या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जगभरामध्ये मात्र ते केलं जात आहे. रस्त्यावरती ज्या काही फोर व्हीलर आहेत त्या सर्व माफ करा टू व्हीलर आहेत. त्या टू व्हीलर गाडी मालकांना विनंती आहे, फुटबॉलचं जे आपलं मैदान आहे त्या मैदानावरती आपल्या सर्व टू व्हीलर तिकडे पार्क करा, म्हणजे फोर व्हीलर गाड्यांना जागा होईल. मिलिटरी पोलीस यांच्या त्या कडक सूचना आहेत. टप्प्याचा बॉल समर्थक कडू यांचा हल्ला आणि चेंडू सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार रस्त्याच्या आजूबाजूला ज्या काही टू व्हीलर आहेत त्या गाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती आहे, सर्व गाड्या या फुटबॉलच्या मैदानावरती पार्क करा. आपले मिलिटरी पोलीस त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सांगितलं जर तशा गाड्या तुम्ही काढत नसाल तर मैदान बंद करा. ह्या सूचना आलेल्या आहेत. ज्यांच्या टू व्हीलर आहेत सर्वांनी इथे पलीकडच्या पाठीमागच्या ग्राउंडला येऊन पार्क करा ना. टू व्हीलर ज्यांच्या आहेत त्या सर्वांना विनंती आहे. हा चेंडू एक चांगला चेंडू. सुमित पवार गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आला. आज सुरुवातीला आपण या खेळाडूला सातत्याने बघितलेलं आहे आणि कधी कधी मराठी माणसाला असं म्हणतात ना, ऐकू येईल परंतु जागेवर उठायला तयार नाहीये कोणी. सहकार्य करा मी हे म्हणतोय, कारण कुठली स्पर्धा आयोजक भरत असतो ना, ही स्पर्धा आपल्यासाठी भरवत असतो आणि आयोजकांना सहकार्य आपण केलं पाहिजे. चेंडू डॉट आलाय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय षटकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल. स्कोर कार्ड वरती 47 धावा. सुमित पवार गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार. यावेळी बॅटचे बॅकफुटला वाचन खेळून काढण्याचा प्रयत्न. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात अमित तांबे. चुकी तिथे होणार नाही. समर्थाला सुमित पवार सांगत असेल तुम्ही जरी स्टार असाल हम भी कुछ कम नाहीये. विकेट आली. दोन मिनिटं सामना थांबवा सर. रस्त्यावरती असणाऱ्या ज्या काही टू व्हीलर आहेत सर्व गाडी मालकांना विनंती आहे, गाड्या आपल्या फुटबॉल ग्राउंडला पार्क करा. तिथे 2 मिनिटं मैदान बंद ठेवा. आता गाड्या जोपर्यंत निघत नाही. आता बघा ज्यांच्या गाड्या आहेत कोणाला असं वाटणार नाही की माझ्या गाडीमुळे मैदान बंद राहावं. चला ज्यांच्या गाड्या आहेत सगळ्यांनीच. आता कोणी देवरोडचा असेल म्हणेल की मी गाडी काढणार आहे असं जमणार नाही. हा या घेऊन या. तुम्हाला पण आता त्याशिवाय जमणारच नाही. मैदानामध्ये जे काही खेळाडू असतील समजा त्यांच्या चुकून टू व्हीलर असतील तर त्यांच्या गाडी चावी घ्या आणि ते गाड्या घेऊन या. ज्यांच्या टू व्हीलर आहेत सर्व टू व्हीलर्स ह्या फुटबॉल ग्राउंडला पार्क करा. टँकरच्या शेजारी ज्या काही टू व्हीलर आहेत त्या पण गाड्या लगेच बाजूला करून घ्या. टँकरच्या शेजारी असणाऱ्या ज्या काही टू व्हीलर आहेत त्या सर्व गाड्या लगेच बाजूला करा.
मला वाटतं आता फक्त 10 ते 15 टू व्हीलर आलेले आहेत, अजून 101 टू व्हीलर आहेत, त्या बाजूला करून घ्या लगेच. पहा आता सांगतोय, ज्यांच्या टू व्हीलर आहेत आणि चुकून मला वाटतं तिकडे टू व्हीलर आणली ना, खाली ग्राउंड मध्ये घेऊन या. ग्राउंड मध्ये काय एकदा गाडी ताब्यात गेली ना, मला वाटतं वर्षभर फेऱ्या मारावं लागतील गाडी आणण्यासाठी परत. सर मनापासून धन्यवाद आहे सर, थँक्यू. शुभम षटक संपलंय का? 3 बोलून द्या डॉन तुम्ही बाहेर या. डॉन सर, सर तुम्ही या बाहेर. चला सामना तर सुरू करा, विनंती आहे. चला मैदानाच्या मध्ये सामना सुरू करा. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये आणि इथे तर बिग हिट. सुनील चावरी जबरदस्त आक्रमण इथे मैदानामध्ये बघायला मिळालं. षटकार इथे आलेला आहे आणि या षटकाराच्या मध्ये स्कोर कार्डावरती धावा ज्या आहेत त्या 53 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार आहे पुन्हा एकदा सुमित. ओ फिर से एक बार ये है सुनील चावरी का वार. या षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये येतो. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे 59 धावा, 59 रन, 59 धावा धावल कव्हर. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा आपण पाहतोय सुमित पवार. थोडासा महागडा जरूर ठरलाय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळला चेंडू हवेमध्ये. ओहो आणि तिथे मात्र आपण पाहतोय झेल सुटला. अमर गोरे मला वाटतं आपण पाहतोय, माफ करा, इथे 2 धावा मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिला डाव जो इथे मैदानामध्ये संपला जाईल. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 61 धावा, 62 धाव्यांचं टार्गेट जे आता मैदानामध्ये असणार आहे श्रीतेज 11 भोसरी संघासमोर.
पाहिजे पहिला डाव इथे संपलेला आहे आणि दुसऱ्या डावाला आपण पाहतोय मैदानामध्ये इथे सुरुवात होईल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहतो 61 झाल्यात. दुसऱ्या चला यानंतरची होणारी मॅच NSP बॉईज विरुद्ध NB11 स्पोर्ट क्लब झालेले आहेत. NB11 धनकवडी टीम कॅप्टन तुम्हाला विनंती करतोय की आपण टॉस साठी या. NB11 विनंती आहे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. श्री सर कॅप्टन पाठवून द्या. सामन्याचा टॉस करण्यासाठी लेजेंड क्रिकेटर आणि खऱ्या अर्थानं डिंग डॉंग हे नाव संपूर्ण भारतभर करण्यामध्ये ज्यांचे देखील खूप मोठं योगदान आहे आदरणीय विशालजी कांबळे सर यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. विशाल सर टॉस करण्यासाठी या. टॉस आपण पाहतोय श्रेणी आदरणीय विशालजी कांबळे यांच्या शुभ हस्ते सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. टॉस झालेला आहे आणि टॉस इनते जिंकलाय NB स्पोर्ट्स धनकवडी या संघाने टॉस जिंकलेला आहे. सामन्याला आपण पाहतोय ते होईल सुरुवात. पहिला डाव संपलेला आहे. दुसऱ्या डावाला मैदानामध्ये सुरुवात होती. 61 झालेले आहेत. 62 बनवायचे आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानात दाखल झालेत. एका बाजूला मला वाटतं आपण पाहतोय अनुराग मोहिते नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि स्ट्राईक एंडला जर आपण बघितलं गेलं तर रोहित खरात. हा याच्यानंतरचा सामना होणार आहे तो 5 षटकाचा असेल. विनंती आहे सामना सुरू करायचा लगेच. अजून आपल्याला म्हणजे जवळपास अजून 7 सामने पूर्ण करायचे इथून पुढे, त्यामुळे वेळ वाचवायचा आहे. सामना तुम्हाला घेऊन जाईल गोलंदाजीसाठी. आपण पाहतोय गोलंदाज षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये हाताळण्यासाठी तयार आहे. स्ट्राईक ऑन रोहित. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पहिलं हाताळण्यासाठी शिब्बान उजव्या हाताने आपण पाहतोय तयार आहे. पहिलाच बॉल रोहित साठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये वेगवान चेंडू जरूर तिथे हाताळलाय. चेंडू मात्र आपण पाहिले गेले तर इथे डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक तिथे खेळला जाईल. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय प्रशांत मात्र फक्त चेंडूकडे पाहत राहिलेत. एक टप्पा घेत चेंडू मात्र आपण पाहतोय जातोय सीमारेषेच्या पलीकडे हा आलेला चौकार आहे. यानंतर जर आपण बघितलं गेलं तर इन ऍक्शन मध्ये आपण जर पाहिलं तर फरदीन काझी असेल, केतन म्हात्रे असेल आणि संपूर्ण टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील लखलखते संपूर्ण स्टार आज या देहरू नगरीमध्ये. हो यावेळी मात्र फक्त मनगडाचा वापर करण्याचा प्रयत्न तिथे रोहितचा जरूर राहिला, परंतु बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकला नाही. एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं धाफलक देखील आपण पाहते पुढे जाणार आहे. 5 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. असं म्हणतात ना की माणूस हा संघर्षातून घडतो. पहा पावसाळा आला की नदी ही ओसंडून वाहते, परंतु कालांतराने ती कोरडी पडते. पावसाळा आला की ती पुन्हा भरते. म्हणजे आयुष्यामध्ये माणसाचं देखील तसंच आहे. काही दिवस चांगले असतात, काही दिवस खराब असतात आणि खराब दिवस संपल्यानंतर पुन्हा चांगले दिवस येतात. असे
उतार चढाव अनेक अनुभवणारा अनुराग मोहिते. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय तिथे. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असतील. सिंगल तर इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का बघायचंय, परंतु नकार कळवला. यंगस्टरच्या आज संपूर्ण मेंबर्स मात्र आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खास करून आपण पाहतोय गौरवदादा तरस उपस्थित आहेत. दादा आपलं स्वागत आहे. फुटबॉलचे एक लेजंड प्लेअर आहेत ते. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज शिबान. लोअर फुल टॉस होता, जमिनीवरती थोडासा वाकत मात्र खेळलेला फटका. काव कॉर्नर मध्ये आपण पाहतोय चेंडू मात्र तिथे अडवला जाईल तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल. सिपान आपण पाहतोय मैदानामध्ये खऱ्या अर्थानं सुप्रीमो ट्रॉफी मध्ये देखील खऱ्या अर्थानं 2 षटकामध्ये 5 विकेट मिळवणारा सिपान आहे. अवघ्या 7 धावा दिल्या होत्या. म्हणजे गोलंदाज म्हणून मात्र संपूर्ण भारतभर या खेळाडूचं नाव नेहमीच राहिलंय. परंतु आज पाहिजे ते मैदानामध्ये पहिलं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. यश मात्र मिळालं नाहीये. चांगली सुरुवात आपण पाहतोय संघासाठी. मी म्हणेल 62 धाव्यांचा पाठलाग जो मैदानाच्या मध्ये ते पूर्ण करायचा आहे. सर्व स्तरी मॅच जर आपण इथे मैदानामध्ये बघितलं गेलं तर या वर्षी आपण जर पाहिले गेले तर मोरिया करंडक असेल, मग देवांश ट्रॉफी असेल, चालू सीझन मध्ये खऱ्या अर्थानं भन्नाट एक अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत आपण सातत्याने प्रशांत गायकवाड यांना बघितलंय. यावेळी अक्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झालाय, परंतु पंचांकडे बरीचशी मागणी होतीये रोहित कडून, परंतु तो अधिकार नाहीये. इथे डॉट बॉल आलाय. संघाचं धावलं किती आपण पाहतोय स्थिर असेल. स्कोर कार्डाकडे पुन्हा तुम्हाला घेऊन जाईल. 7 धावा धावलकावरती. 7 ही निभवावी लागणार आहे. प्रशांत गायकवाड वेग आहे या खेळाडूकडे. ओहो हो हो, बाउन्स होता या बॉल मध्ये. शाहीला तुम्ही अनेक वेळा पहा ईस्टच्या मागे ज्यावेळेस उभा राहतो, अनेक वेळा क्लोज किपिंग करताना त्या टेनिसवरती आपण त्याला अनेक वेळा बघितलेलं आहे. आणि अनेक वेळा तुम्ही पहा महेंद्रसिंग धोनी देखील जेव्हा जेव्हा गरज असते, जेव्हा धावा वाचवायच्या असतात त्यावेळेस मात्र तो अगदी जवळ येऊन उभा राहतो. असं शाहीदने अनेक वेळा केले. परंतु रबर मध्ये आणि प्रशांत गायकवाड जर समोर गोलंदाज असेल तर किती लांबवरचा पल्ला मात्र त्याला वापरावा लागतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बाउन्स होता या बॉल मध्ये. रोहित मात्र निश्चितपणे पंचांकडे बघतोय, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. चेंडू मात्र आपण पाहिले गेले तर उसळ घेणारे मी म्हणेल की प्रशांत गायकवाड आता चेंडू टाकत नाहीये, तो आगीचे निखारे फेकतोय. दाफल घेते स्थिर आहे. 8 धावा दाफल कव्हर आहे. प्रशांत गायकवाड पुढे जाता तयार. यावेळी पाहिजे मैदानामध्ये परफेक्ट बॅटवरती चेंडू मात्र मिडल होऊ शकला नाहीये. सिब्बान चेंडूला आपण पाहतोय कव्हर करेल तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल. एकेरी दुहेरी धावा खऱ्या अर्थानं फारसा फरक पडणार नाहीये. यानंतरची जी मॅच आहे आणि त्या दोन्ही टीम्सना सूचना आहे, तुम्हाला जी काही टीम मीटिंग घ्यायची असेल, जे काही टीम मध्ये प्लेइंग 11 निवडायचे असेल, जे काही स्ट्रॅटर्जी आहे ते आता मैदानाच्या बाहेरच तुम्ही पूर्ण करा. वॉर्मअप करायचं मैदानाच्या बाहेरच पूर्ण करून घ्या. मैदानात गेल्यानंतर थेट मॅच सुरू करणार आहे आपण. यावेळी पाहिजे मोठा सोक्त तिथे जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहिजे तिथे प्रदीप नैनित फार दूरवरती राहिले. एक टप्पा घे चेंडू सीमारेच्या बाहेर पोहोचेल. आलेला चौकार आहे.
मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जातो. आपण पाहतो इथे चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 13 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगती पथावरती असताना 62 धावांचा पाठलाग सुरू आहे. यावेळी पाहायचे पुन्हा एकदा ओव्हर पिचचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल आलेला हा चौकार आहे. अनुराग मोहितेने मात्र थोडासा गेअर इथे चेंज केलाय. 17 धावा. ज्या धावलकावरती आहेत 17. धावा धावलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना अनुराग मोहिते खऱ्या अर्थानं श्रीतेज 11 संघाकडे खूप मोठा बॅटिंग ऑर्डर आहे. निहाल आहे, सुमित पवार आहे, त्यानंतर जर आपण पाहिले तर अमित तांबे सारखा खेळाडू आहे, शेरू लोहार आहे. बॅटिंग ऑर्डर खूप मोठा आहे. परंतु बघायचंय अनुराग मोहिते आज अनेक वेळा मी म्हणले की शांत आणि संयमाने खेळण्यासाठी अनुराग मोहितेला ओळखलं जातं. अनेक वेळा मॅच विनर खेळ त्याच्याकडून आपण बघितलेले आहेत. मॅच विनिंग पारी बघितलेली आहे. बाउन्स होता या बॉलमध्ये. पुन्हा एकदा पाहायचंय डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये आलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का बघायचे. मैदानामध्ये नो बॉल इथे मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. चला सामना सुरू करायचा. कुठल्या प्रकारची चर्चा नकोय. पहा तुम्ही वेळ जर वाचवला ना तर तुमचा फायदा होईल. जर वेळ वाचला नाही तर नुकसान तुमचंच आहे. 3 दिवसापासून मैदानामध्ये आपण पाहतोय थोडासा सामन्याकडे जाऊया. मैदानामध्ये फ्री टॉन पाहिजे. मैदानामध्ये या फ्रीटचा फायदा कशा प्रकारे ते घेतला जाणार आहे. स्कोर कार्ड वरती 19 धावा. रोहित इथे पण इथे मैदानाच्या मध्ये पाहणार आहे. यावेळी रोहितचं आक्रमण काय जबरदस्त हल्ला चढवलाय. एक लांब वरचा डीप स्क्वेअर लेग मध्ये ठोकलेला षटकार. षटकाराला या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 25 धावा धावलकावरती ज्या आहेत. समीकरणाकडे मी तुम्हाला इथे घेऊन जातोय. शेवटचे आपण पाहतोय 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत त्या 37 धावा. 12 चेंडू 37 हे समीकरण आहे. आता मैदानामध्ये पाहिजे कोणाच्या हातामध्ये चिन्ह मात्र जो सोपवला जाईल, कोण खेळाडू असेल जो संघासाठी तारणहार ठरणार आहे. कारण 12 चेंडू 37 हे समीकरण आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर देहरोड मधले खूप मोठं नाव आमचे अझरभाई आज अगदी आवर्जून ते उपस्थित आहेत आणि क्रिकेटवरती फार प्रेम आहे. ज्यांचं अगदी जर आपण पाहिलं 11 चॅलेंजर साठी खूप मोठं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. आणि अझरभाई मला वाटतं फक्त त्यांचं मला हे नाव माहिती आहे. अझरभाई नाव का होतं तर त्या कालचे अझरभाई चांगले फिल्डिंग करायचे आणि हेही अझरभाई चांगले फिल्डिंग करायचे म्हणून त्यांचं नाव अझर आहे. आज मात्र आमच्या देहरोडच्या खेळाडूंसाठी मात्र नेहमी ते सपोर्ट करतात. तिथे आपण पाहिलं गेलं तर स्क्रीनच्या समोर बसलेले जे काही प्रेक्षक आहेत ना त्यांना विनंती आपण स्क्रीनच्या बाजूला सरा. देहरोडचे मायकल जॅक्सन मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जाणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय अयूब. शेवटचे 12 चेंडू 37 बनवायचे आहेत. स्ट्राईक ऑन अनुराग मोहिते. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते सोडून दिलाय. ऑप्शनच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू. पंच आपण पाहिलं तर दीपक पिळगावकर सर थोडेसे निराश आहेत. कळत आहेत की हा चेंडू इथे फलंदाजापासून फार दूरवरती राहिलाय. व्हाईट बॉल अतिरिक्त धावाली. यावेळी खडे खडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये
आणि आणि झेल सुटला, परंतु धावेसाठी नकार कळवला. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्यात अनुराग. हा चेंडू पायचा यावळी उंची तर घेतलीये आणि तिथे मात्र लांबी कमी बघायला मिळाली. अनुराग मोहिते होईल बाद. शेवटचे आता आपण पाहतोय 10 चेंडू शिल्लक आणि 36 धावेंची गरज. 10 चेंडू आणि 36. ओपनचं क्रिकेट आहे आणि ओपनच्या क्रिकेटमध्ये म्हटलं ना कधी काय होईल हे कोणी सांगू शकत नाही, कारण प्रत्येक टीम, प्रत्येक संघाचे संघ नायक, संघ मालक हे मात्र आपला संघ चांगलाच घेऊन मैदानामध्ये उतरत असतात. आणि जिथे 1 लाखाची स्पर्धा असेल, जिथे मानाची स्पर्धा असेल, तिथे मात्र प्रत्येक जण मोठ्या ताकदीने उतरण्याचा नेहमी प्रयत्न करतो. स्क्रीनच्या समोर असणारे प्रेक्षक विनंती, आपण बाजूला सरा. अयुब हा चेंडू पुन्हा एकदा पाहिजे. ऑप्शनच्या परासा बाहेर असणारा चेंडू, व्हाईट बॉल इथे मैदानात येताना आपल्याला जो बघायला मिळाला. अतिरिक्त धाव इथे आली. 27 धावा जे आपण पाहतोय धावलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. अयुब उंच पुरा आहे, खांद्याचा पुरेपूर वापर करतोय. शेरू लोहार यावेळी पाहिजे. शेरू लोहार सोनार की और एक लोहार की, हा षटकार. हा खेळाडू परिस्थिती सोबत झुंजणारा खेळाडू आहे शेरू लोहार. आज बघायचे संघ फार मोठ्या अडचणीत सापडलाय आणि या अडचणीत सापडलेल्या संघाला तारणहार ठरेल का शेरू. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये षटकार येताना पाहायला मिळाला शेरू लोहारच्या बॅट मधून. अयुब तयार आहे पुन्हा एकदा. पुण्याचा पाहिजे मोठा स्ट्रोक, परंतु बॅटची लिडिंग एज आणि एज त्यांच्या मागे आपण पाहतोय शाहिदने कुठल्याही प्रकारची चूक केली नाहीये. विकेटचं पतन परतावं लागेल शेरू लोहारला. आणि मला वाटतं आज एक बिग बॅटल आहे. चेतन होनप वर्सेस यश. एक षटकाची ती मॅच आहे आणि तो बिग बॅटल देहरोडकरांना बघायचा आहे. अजूनही 33 झालेले आहेत. एकोणतीस धावेची अजूनही गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहे. निहाल तो समड अर्थात टुन्नू. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती चेंडूने मात्र फक्त उंची घेतली आहे. झेल झालाय, टिपलाय झेल, संपलाय निहालचा खेळ. लागोपाठचे 2 फलंदाज आपण पाहतोय डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती अयुब आहे. पायचे आझादी चषक या 7व्या पर्वामध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा मान अयुबच्या नावावरती जाईल का. नवीन बॅटर जर आपण पाहिले तर अमित तांबे, किरकोळ देशचा खेळाडू. आणि त्यानंतर जर आपण बघितलं गेलं, मला वाटतं मावळ प्रीमियर लीग अर्थात MPL याही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये यंगस्टार क्रिकेट क्लब साठी मात्र तो एक चांगला खेळाडू म्हणून, आयकॉन म्हणून मात्र अमित तांबे खेळलेला आहे. ह्या खूप जुन्या आठवणी आहेत आणि प्रत्येक खेळाडूच्या आठवणीतल्या काही अविस्मरणीय खेळी असतात. आज बघायचंय 7 चेंडू शिल्लक आहेत, बनवायचे 29 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज अयुब आहे. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती स्ट्राईक ऑन अमित तांबे. हा चेंडू मैदानामध्ये पाहायचा आहे. व्हाईट बॉल मात्र इथे पंचांनी जो घोषित केलाय.
अतिरिक्त उचळीचा हा चेंडू मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला. शेवटचे आपण पाहतोय 7 चेंडू शिल्लक, 28 बनवायचे आहेत. शेवटचे डाऊन घेऊन येणार काय? या आजच्या दिवसामध्ये मी म्हणलं की गेले 3 दिवस चांगल्या प्रकारचं क्रिकेट प्रदीप नॅनी आता डॉन नवीन चेहरे ते घेऊन आले सुरुवातीला, त्यानंतर लेजेंड खेळाडू घेऊन आले. ओ आणि यावेळी पाहायचंय मोठा शोक खेळलाय अमित तांबेचा हवाई सफर करणारा ब्लास्ट हा षटकार आहे. सामना संपलेला नाहीये मित्रांनो, अजून संघर्ष केला जाणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायचे आहेत त्या 22 धावा. मॅच आपण माहिती मैदानाच्या मध्ये आणे आपण पाहतोय आझादी चषकाचं 7वं पर्व. आज खऱ्या अर्थानं 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि विशेषतः जर आपण पाहिलं गेलं तर त्याच भारतवर्षाच्या सन्मानामध्ये आपण सतत चला फिल्डिंग लावून घ्या टीम फिल्डिंग. सामन्याकडे तुम्हाला मैदानाच्या मध्ये घेऊन जाणार आहे आणि इथे पाहिजे मैदानामध्ये शेवटचे 6 चेंडू शिल्लक बनवायचे आहेत 22 धावा. आज मॅचचा हिरो कोण होणार हे मैदानामध्ये बघायचं आहे. कोण होईल हिरो, कोण होईल झिरो. एका बाजूला आपण पाहतोय समीर जगताप, टेनिस क्रिकेट मधला असणारा एक खूप मोठं नाव. 6 चेंडू 22, 6 गेंदे 22 रनों की जरूरत. जशी मॅच संपेल ना तसं लगेच फिल्डिंग लावून घ्यायची टीम. एनबी स्पोर्ट्स धनकवडी संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. सामना कंपल्सरी चेस हा देखील मात्र या स्पर्धेचा नियम आहे. समीर जगताप गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असेल तर स्ट्राईक ऑन आपण पाहतो मैदानाच्या मध्ये रोहितचा काय तो रोहित शो बघायला मिळेल का? पहिलाच बॉल यावेळी पाहिजे लोअर फुल टॉस चेंडू होता, हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय शिब्बान. चेंडूला आपण पाहतोय कव्हर करतोय, फेकी 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 थोडीशी पडझड बघायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा तर तिथे मैदानाच्या मध्ये आलेल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक 42 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक 20 बनवायचे आहेत. 5 चेंडू आणि 20 धावा समीकरण. यावेळी पाहिजे बॅटचा फेस तर ओपन केलाय प्रथमेश चेंडूच्या खाली. इथे चुकी होणार नाहीये, विकेटचं पतन. मैदानामध्ये पाहिजे सुमित पवार. शेवटचे 4 चेंडू आता शिल्लक आणि या 4 चेंडूंमध्ये आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही बनवायचे आहेत 20 धावा. प्रत्येक चेंडूवरती आता धावा बनवायच्या आहेत. आतमध्ये जे काही आपल्याला पाहिलं गेलं तर चला वेळ वाचवा वेळ. समीरचा पुढचा बॉल स्ट्राईक ऑन आपण पाहतोय सुमित पवार. यावेळी बॅकफुटला चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक फार दूर वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे. चौकार आलाय. 4 धाव्यांसाठी चौकार आहे. सुमित पवार 3 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. आता मैदानाच्या मध्ये बघायचं आहे प्रत्येक चेंडू संघासाठी फार महत्वाचा. आता म्हणतात ना आपण क्रिकेटमध्ये जर आणि तर चालत नाही, परंतु क्रिकेट आहे जर आणि तर शिवाय पूर्ण देखील होत नाही. अतिरिक्त चेंडू पावसाळी रबर क्रिकेटमध्ये येतात, आपण बघितलेलं आहे. समीरचा पुढचा बॉल सुमित पवार साठी. हा चेंडू पुन्हा एकदा पाहिजे ऑन साइडच्या दिशेने मात्र चेंडू खेळून काढला जाईल. तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल
दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो होणार नाही, एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 47 धावा. दोन्ही बॅट्समन पण रेडी आणि दोन फिल्डर पण. चला त्यानंतर दोन्ही बॅटर्स आणि फिल्डिंग टीम NB स्पोर्ट्स आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला निश्चितप्रमाणे केतन म्हात्रे आणि फरदीन काझी इन ऍक्शन मध्ये आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतील. अमित तांबेचा हा चेंडू मात्र निश्चितपणे सरळ बॅटने फेस जरूर ओपन केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, तोपर्यंत तिथे आलेली सिंगल आहे. एक धाव आली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण बघितली गेली तर 48 धावा आहेत. 48. समित तयार पुन्हा एकदा. यावेळी आक्रमण तर जरूर आहे, परंतु या आक्रमणाला उशीर झालाय आणि आपण मैदानामध्ये पाहतोय सामना जिंकलाय योगेश भाऊ सरकार स्पोर्ट क्लब पुणे अर्थात डॉन अँड टीम क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. विजय संघाचे अभिनंदन आहे.